ट्रॅव्हल्समधील पैशाची बॅग चोरणाऱ्या दोन परप्रांतीय चोरट्यांना नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून अटक करत 83 लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत करण्यात भुईंज पोलिसांना यश आले। सदर चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता सोपोनी रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखा भुईंजचे एक पथक तयार करण्यात आले होते। सदर पथकाने अत्यंत चालाखीने आरोपींना ओळखून नवी दिल्ली येथे फरार झालेल्या आरोपीला शोधून काढले आणि आरोपीला विश्वासात घेऊन त्याच्याकडील 83 लाख रोख रक्कम हस्तगत केली। त्यानंतर सदर गुन्ह्यातील दुसऱ्या आरोपीला पडरिया उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेतले। त्याचबरोबर या गुन्ह्यातील तिसरा आरोपी याचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिली आहे। सदर कामगिरीत सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री अरुण देवकर, भुईंज पोलीस स्टेशनचे प्रभारी श्री रमेश गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री विलास भंडारे व पोलीस उपनिरीक्षक श्री रत्नदीप भंडारे यांनी पार पाडली। एक महत्त्वाचं डिटेक्शन आज सातारामध्ये झालेलं आहे। याच्यामध्ये भुईंज पोलीस स्टेशन या ठिकाणी 22 तारखेला एक बॅग लिफ्टिंगचा प्रकार झाला होता। याच्यामध्ये पैसे त्या बॅगमध्ये होते आणि ही बॅग चोरी झाली होती। याच्यामध्ये एकूण त्या बॅगमध्ये 96 लाख रुपये होते आणि हा संपूर्ण जो कॅश होता तो काही चोरट्यांनी लिफ्ट करून चोरी केलेला होता। याची तक्रार भुईंज पोलीस स्टेशनला देण्यात आलेली होती। याच्यामध्ये तपास स्वतः त्या भुईंज पोलीस स्टेशनचे प्रभारी गर्जे साहेब करत होते, त्यांच्यासोबत त्यांचे अधिकारी भंडारे साहेब आणि सर्व अंमलदार हे ह्या गुन्ह्याचं डिटेक्शन करण्यामध्ये काम करत होते। याच्यामध्ये एक ब्रेक थ्रू मिळाला। त्या ब्रेक थ्रू मध्ये काही गोष्टी त्यांना तांत्रिक पद्धतीने त्यांना तपासमध्ये समोर आल्या आणि त्याच्यावर वर्क करता करता त्या आरोपीपर्यंत पोहोचल्या। याच्यामध्ये आरोपींना रायबरेली उत्तर प्रदेश मधनं हस्तगत करण्यामध्ये ते यशस्वी झाले। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे या गुन्ह्यामध्ये जो कॅश ह्या बॅगमध्ये होता तो देखील यांना याच्यामध्ये सापडलेला आहे आणि याच्यामध्ये 83 लाख रुपयाचा जो कॅश आहे तो सापडलेला आहे। सातारा पोलिसांनी आणि भुईंज पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी अंमलदार यांनी मिळून हा कॅश हस्तगत केलेला आहे। त्याचबरोबर जे दोन आरोपी होते ज्यांनी हा बॅग लिफ्ट केला होता ते देखील आम्हाला सापडलेले आहेत, त्यांना देखील अटक करण्यात आलेली आहे आणि एक मोठा केस या ठिकाणी डिटेक्ट झालेला आहे। याच्यामध्ये संपूर्ण भुईंज पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी, सर्व अंमलदार यांचं मी जाहीररीत्या कौतुक करतो आणि असं डिटेक्शन ते भविष्यात देखील करत राहणार अशी अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद।